जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण करून खंडणी मागणी, जीवे ठार मारण्याची धमकी यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या हिप्परकर टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले. हद्दपार केलेल्यांमध्ये टोळी प्रमुख रोहित विष्णू हिप्परकर वय वर्ष 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय वर्ष 24, अक्षय उर्फ खंडू बाबासाहेब हिप्परकर वय वर्ष 22, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय वर्ष 28, सर्व राहणार सिंगनहळ्ळी अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे आणि चालू व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिप्परकर टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख रोहित विष्णू हिप्परकर यांच्यासह त्याच्या साथीदारांवर सन 2024-25 या 1 वर्षाच्या कालावधीत गुन्ह्याचा कट रचून अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्ता जबरीने घेण्याकरिता इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, जिल्हा दंडाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर पोलीस अधिनियम सन 1951चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.